सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 2. हा काय प्रकार आहे? आमच्यासमोर नागेशराव. मकरंदरावांना नागेशरावांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. अहो, माझं म्हणणं समजून घ्या. मान्य आहे, आमची मुलगी लग्नाच्या वेळी निघून गेली, पण आता वेळ एकमेकांना समजून घ्यायची आहे. नागेश नवऱ्या मुलाकडील मंडळींची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. काय समजून घ्यायचं आम्ही? इथे तुमच्यामुळे आमचं चांगलं नाक कापलं आहे. काय उत्तर देणार आम्ही बाहेर? काय काय लोक बोलत आहेत आमच्या नावाने. आमची नाचक्की झाली. मग पर्यंत तावातावाने बोलत होता. मग नाहीतर काय? आता गावी गेल्यावर काय तोंड दाखवायचं आम्ही? सगळे विचारतील आणली का सोनबाई म्हणून. काय उत्तर द्यायचं आम्ही? मकरंदची बायको शेवंता नाक मुरगळत बोलली. अहो ताई, असं वंगळ नका बोलू हो. जे झालं त्यात माझ्या भावाचा तरी काय दोष आहे? तिला लग्न मान्य नसेल म्हणून ती पोर गेली असेल. मधुकरची बहीण अवंतिकाबाई म्हणाल्या. ती गेली हो, पण आमचं काय? आता आमची फुकटची बदनामी झाली का नाही? आता आमच्या पोरासंग कोण लगीन करणार? लग्न मोडलेला पोरगा हाय असं समाज म्हणाल. त्यासनी काय माहीत काय खरं आणि काय खोटं? शेवंताबाई आपल्या मुलाच्या काळजीपोटी बोलत होत्या. त्यांना त्यांच्या लग्नाची चिंता वाटत होती. हो, बरोबर आहे. तुमची पोर काय गेली निघून. पण आमच्या पोराला आता कोण पोरगी देणार? कोण लग्न करणार? तुमच्या पोरीने तुमचाच नाही, तर आमचं पण सगळं नाक कापून ठेवले. मकरंदने पण शेवंताच्या होमध्ये हो मिळवला. प्रमिलाला हे सगळं सहन होत नव्हतं. स्वतःच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलीमुळे असा दिवस पाहायची वेळ येईल असं तिला कधी वाटलंच नव्हतं. समोर सुरू असलेल्या वादामुळे प्रमिला अचानक खाली कोसळली. टेन्शनमुळे तिची शुगर लेवल कमी झाली होती. ती बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळली. तिला तसं कोसळलेल्या स्थितीत पाहून क्षणभर तिथे शांतता कुसळली. प्रमिला, प्रमिला उठ. मधुकर काळजीने तिला जागा करायचा प्रयत्न करत होता. बाजूला उभी राहून सर्व प्रकार पाहणाऱ्या केतकीला तिच्या आईवडिलांची दया येत होती. त्यात प्रमिला बेशुद्ध पडल्यामुळे ती पटकन घरात पळत गेली. तिने एक ग्लास पाणी आणून मधुकररावांना दिलं. मधुकररावांनी प्रमिलाच्या चेहऱ्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडले तसं तिला जाग आली. त्यांनी तिला काहीतरी स्वीट खायला दिलं आणि तिला थोडंसं बरं वाटू लागलं. ताई, तू इथेच आराम कर आणि प्लीज झालेल्या गोष्टीचा विचार करू नकोस. गोष्टी घडलेल्या बदलता येत नाहीत आणि तुझा भाऊ आहे ना तुझ्यासोबत. नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. नागेशने आपल्या बहिणीला धीर दिला. भाऊजी, तुम्ही माझ्यासोबत या. नागेश मधुकररावांना बोलला तसे मधुकरराव त्यांच्यासोबत गेले. जाताना तो मकरंदला पण बाजूला घेऊन बोलण्यासाठी गेला. हे बघा मकरंदराव, मी आता डायरेक्ट मुद्द्याचेच बोलतोय. नागेश मधुकर आणि मकरंदकडे पाहत बोलला. तसे दोघेही त्यांच्याकडे पाहू लागले. मी असं म्हणतो की अनुष्काच्या जागेवर केतकीला या लग्नासाठी उभं केलं तर. नागेश बोलला आणि मकरंदने चमकून नागेशकडे पाहिलं. मधुकररावांच्या तर ही गोष्ट लक्षातच आली नव्हती. तेही आता नागेशकडे पाहत होते. नाही म्हणजे तुमची सहमती असेल तर. नागेश दोघांकडे पाहत बोलला. त्याला दोघांचंही मत जाणून घ्यायचं होतं. मला सागरशी आणि त्याच्या आईशी बोलायला हवं. मकरंद काहीतरी विचार करत बोलला. तसं नागेशचं म्हणून त्यालाही पटलं होतं. तो पटकन तिथून निघून गेला. तुम्हाला तर माझं म्हणणं कळतंय ना भाऊजी? नागेशने मधुकररावांना विचारलं. आपल्यालाही यावर प्रमिला आणि केतकीसोबत बोलायला हवं. प्रमिलाचा होकार असेल पण केतकी? मधुकरराव संकोचितपणे बोलले. हो. लगेच दोघेही आत खोलण्यासाठी गेले. अहो, काहीही काय? त्या पळून गेलेल्या मुलीच्याच बहिणीशी लग्न? मला नाही पटत हे. शेवंताबाई लग्नाला तयार नव्हत्या. सागर, तुझं काय म्हणणं आहे? सागर गप्पच होता. त्याला काय निर्णय घ्यावा समजत नव्हतं. तो अनुष्कालाही भेटला नव्हता. बाबा, तुम्हाला आणि दादाला जे योग्य वाटेल ते करा. माझी लग्नाला काही हरकत नाही. सागर शांतपणे बोलला. लग्न मोडल याचं त्यालाही वाईट वाटलं होतं. घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून तो लग्नाला तयार झाला होता. तसा त्याच्या वडिलांवर विश्वास होता. ते जे निर्णय घेतील तो त्याच्यासाठी योग्यच असणार, त्याला खात्री होती. बाबा, पक्क करून टाका. अहो, नाहीतरी आता मुलगी कुठे भेटणार? सगळीकडे नाचक्की होणार आता. मी म्हणतो उरकून टाकू.
सागरचा मोठा भाऊ रमेश म्हणाला. सोबत त्याची बायको नीता सुद्धा तिथे होती. बाळा, प्लीज हो म्हण. अगं, तुझ्या बहिणीने पण आमची काही काळजी केली नाही. आमची सगळी इज्जत कवडीमोल करून तोंड काळं केलं तिने. आता तू नाही नकोस म्हणू पोरी. प्रमिला केतकीची समजूत काढत होती. केतकी तर गप्प उभी होती. अचानक घडलेल्या प्रसंगाने तिचं अंग सुन्न पडलं होतं. तिचं हृदय धडधडत होतं. आपल्या आईवडिलांचा झालेला अपमान तिला सहन होत नव्हता. आतून ऊर भरून आला होता तिचा, पण तिला इतक्यात लग्न करायचं नव्हतं. तिचीही काही स्वप्न तिने उराशी बाळगून ठेवली होती. केतकी बाळा, मला माहीत आहे तू कधीच तुझ्या वडिलांची मान खाली होऊ देणार नाहीस. तुझा निर्णय योग्यच असेल. शेवटी सागर ही चांगला मुलगा आहे, बँकेत कामाला आहे. तुझ्या बहिणीसाठीही हे उत्तम स्थळ होतं. तूही या घरी आनंदाने राहशील. नागेश तिचा मामा तिला म्हणाला. केतकी खूप मोठ्या अवस्थेत पडली होती. एकतर तिला आता लग्न करायचं नव्हतं आणि दुसरं म्हणजे ती तिच्या वडिलांची खाली झालेली मान ही पाहू शकत नव्हती. तिचे डोळे अश्रूने भरले होते. आतल्या आत हुंदके देत ती रडत होती. पण आवाज एवढा दबला होता की तिचा हुंदका बाहेर ऐकूच येत नव्हता. तिची ती अवस्था मधुकर रावांना पाहवली नाही. त्यांना तिची दया आली. केतू, मला माहीत आहे यावेळी तू मोठ्या द्विधा अवस्थेत आहेस. बाळा, माझ्यामुळे तू पॅनिक होऊन निर्णय घेऊ नकोस. तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल बाळ. भलेही माझी नाचक्की झाली तरी मला कबूल आहे. पण माझ्यामुळे तू होकार देऊ नकोस. तुला योग्य वाटत असेल तरच तू होकार दे. मी तुझ्या कुठल्याही निर्णयात तुझ्यासोबत उभा आहे. मधुकरांचे बोलणं ऐकून केतकीला भरून आलं. एवढं सगळं होऊनही ते तिच्यासोबत उभे होते. एवढं प्रेम करणाऱ्या वडिलांना तिच्या बहिणीने धोका कसा दिला? तिला आता तिच्या मोठ्या बहिणीचा राग येत होता आणि वडिलांविषयी प्रेमही येत होतं. नागेश, अवंतिका, प्रमिला सगळे तिला हो म्हण असंच बोलत होते. ती मात्र गप्पच उभी होती. ती काही बोलत नाही याचा अर्थ ती लग्नाला तयार नाही. तिचा नकार समजून मधुकर जायला मागे वळाला. बाबा, मी या लग्नासाठी तयार आहे. एक कणखर आवाज तिथे घुमला. सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं. केतकी धागत येऊन मधुकर रावांना बिलगली आणि रडत होती. मला माहीत होतं बाळ, योग्यच निर्णय घेणार. मधुकरराव केतकीच्या डोळ्यात पाहत म्हणाले. मी लग्नाला तयार आहे, पण माझी एक अट आहे. केतकी बोलली तसे सर्वजण आता कोणती अट असे या आविर्भावात तिच्याकडे पाहत उभे होती. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? काय अट असेल केतकीची? भाग आवडत असेल तर एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर मिळेल, जेणेकरून तुम्हाला पुढचा भाग लवकर पाहायला मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग.